एक काळ असा होता जेव्हा रुपेरी पडद्यावर एक चेहरा खूप गाजत होता, तो म्हणजे दीपक तिजोरी। आशिकी, जो जीता वही सिकंदर, पहला नशा, खिलाडी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली। मुख्य भूमिका मिळाल्या नसल्या तरी कधी हिरोचा मित्र, कधी सेकंड लीड, तर कधी नकारात्मक भूमिकेतही तो प्रेक्षकांच्या लक्षात राहिला। पण 90च्या दशकानंतर दीपक तिजोरी अचानक रुपेरी पडद्यावरून काहीसा गायब झाला। मग प्रश्न पडतो की सध्या तो काय करतोय? मध्यंतरी दीपक तिजोरीने अभिनयातून ब्रेक घेत दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले। त्याने 2003 मध्ये उप्स या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले। त्यानंतर फरेब, टॉम डिक अँड हॅरी आणि खामोश, खौफकिरात यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले। दुर्दैवाने दिग्दर्शक म्हणून त्याला फारसे यश मिळाले नाही। सध्या वेब सिरीजच्या या युगात तो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर दिसू लागला आहे। पॉइझन, क्रिमिनल जस्टिस आणि अभय यासारख्या लोकप्रिय वेब सिरीजमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत। दीपक कधीकधी महेश भट्ट यांच्यावर दिलेल्या प्रतिक्रियांमुळेही बॉलिवूडच्या पारावर चर्चेत असतो।